नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 23 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जो वेग आहे मित्रांनो तो वाढलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार आहे मित्रांनो, कारण की बऱ्याचशा भागामध्ये आज रोजी दुपारनंतर आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया मित्रांनो, आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकत असाल मित्रांनो, वसई विरार आहे, मुंबई आहे, माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर इकडं रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, त्यानंतर विटा, वडूज, कराड, सातारा, बारामती, दौंड, इंदापूर, पुणे, चाकण, त्यानंतर इकडं लोणावळा, जुन्नर, नाशिक, घोटे, अकोली या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अलर्ट हवामान खात्याने आपल्याला दर्शवलेला आहे। त्यामुळे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबार आहे, साक्री आहे, त्यानंतर धुळे आहे, शिरपूर आहे, त्यानंतर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, त्यानंतर श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर जामखेड आहे, त्यानंतर इकडं बार्शी आहे, पंढरपूर आहे, सोलापूर आहे, धाराशिव आहे, कैज आहे, बीड आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगरचा जो प्रदेश आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर झालं, त्यानंतर इकडं चाळीसगाव आहे, त्यानंतर इकडं बघू शकत असाल रडारवरती की शिरपूर आहे, चोपडा आहे, जळगाव आहे, रावेर आहे, एरंडोल, अंबळनेर, परोळा, त्यानंतर यावल, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, त्यानंतर इकडं चाळीसगाव आहे, पिंपरखेड आहे, कन्नड आहे, देवळी आहे, वैजापूर आहे, त्यानंतर इकडं येवला आहे, मनमाड आहे, कोपरगाव आहे, शिरपूर आहे, गंगापूर आहे, त्यानंतर श्रीरामपूर आहे, गंगापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, फुलंब्री आहे, सिल्लोड आहे, भोकरदन, जालना, अंबड, पैठण, त्यानंतर गेवराई, शिरूर, कसार, बीड, त्यानंतर लोणी घाट आहे, भूम आहे, त्यानंतर कळंब, कैज, धाराशिव, तेर, तुळजापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वडवाणी आहे, अंबेजोगाई आहे, परळी वैजनाथ आहे, लातूर आहे, औसा आहे, शिरूर, अनंतपाल आहे, निलंगा आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, बिदर आहे, बसव कल्याण हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान थोडंसं कोरडं असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नांदेडचा जो प्रदेश आहे मित्रांनो, नांदेड आहे, अर्धापूर आहे, त्यानंतर बसमत आहे, पूर्णा आहे, त्यानंतर नायगाव, पेडुंबरी, भोकर, हिमायतनगर, धर्माबाद, भैसा, मुदखेड या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भोकरदन आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राजा आहे, जालना आहे, त्यानंतर परतूर आहे, मंठा आहे, लोणार आहे, मेहकर, जानेपळ, चिखली, बुलढाणा, मोताळा, नंदुरा, मलकापूर, त्यानंतर जळगाव, जामोद, खामगाव, मेहकर, जानेफळ, त्यानंतर इकडे तेलारा, बाळापूर, अकोला, पाटी, पातूर, मूर्तिजापूर, दर्यापूर, बार्शी, टाकळी या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, रिसोड आहे, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा, लाड, त्यानंतर इकडे डिग्रज, दारवा, नेर, आर्णी, पुसद, घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड, त्यानंतर उमरी, किनवट या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती आहे, मोजरी आहे, मोर्शी आहे, अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार, आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, त्यानंतर लखमापूर, काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, नागपूर, लखमापूर, त्यानंतर इकडं भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा, वारासिवनी, साकोली या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे मित्रांनो आपण ओळखू शकता की देवराई आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर कोरची आहे, धानोरा आहे,
गडचिरोली आहे, त्यानंतर चंब्रोशी आहे, त्यानंतर पोपूर्णा, कोळासा, चिमूर, गडचिरोली, चंद्रपूर, राजुरा हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान थोडंसं कोरडं असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 23 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज दुपारनंतरचा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.